स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आता मला माहिती आहे की तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्याची उत्सुकता नक्कीच लागली आहे, पण बऱ्याचशा मुलांनी बेटरमेंट केल्यामुळे कॅप राउंड 3 ची ते नक्कीच वाट बघतायत। आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या कॉलेजची फीस सुद्धा भरावी लागणार आहे। मग ती फीस कशी भरायची, कोणत्या मेथडने भरायची, मग त्याला काय कॅटेगरीची फीस लागते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत आणि याच सगळ्या जे टॉपिक्स आहेत ते तुमच्या मनामधून मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मला या चॅनलवर मिळणार आहेतच। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाणार आहेत, ॲडमिशन घ्यायचंय, तेव्हा तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे। मग डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे? सगळे रेग्युलर डॉक्युमेंट्स जे तुम्ही सीईटी सेलला सबमिट केलेत तेच सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आणि तुमचा आता कॅप राउंड 3 चा जो काही रिझल्ट असेल तो सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे। प्रत्येक डॉक्युमेंटच्या 2-2, 3-3 झेरॉक्स कॉपीज तुम्हाला घेऊन जायचंय, प्लस फोटोज तुमचे 1-2-3 असावे, एवढेच बेसिक डॉक्युमेंट्स लागतात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीस। मला फीस किती भरावी लागेल, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या कॅटेगरी प्रमाणे फीस भरावी लागेल। जर तुमची कॅटेगरी ओबीसी आहे तर त्या कॉलेजमध्ये ओबीसी कॅटेगरीची वेगळी फीस असेल, एससी कॅटेगरीची वेगळी फीस असेल, एसटी कॅटेगरीची वेगळी फीस असेल। कन्सेप्ट समजून घ्या की तुमची जी फीस आहे ती पूर्ण, सपोज आता एक एक्झाम्पल पकडलं तर व्हीआयटी कॉलेजची फीस ही 2 लाख रुपये आहे। मग जर तुम्ही 2 लाख तुमच्या कॉलेजची फीस आहे, तर मग समजा तुम्ही ओबीसी कॅटेगरी असाल, तुम्हाला 1 लाख भरावी लागेल, कारण 50% ट्युशन फीस तुमची बऱ्यापैकी माफ होणार आहे। मुली असतील तर 25,000च्या आसपासच फीस भरावी लागेल, कारण तुमचे बाकी 100% ट्युशन फीस माफ होणार आहे। मग ही माफ होणार आहे म्हणजे गव्हर्नमेंट भरणार आहे, गव्हर्नमेंट नंतर हे पैसे कॉलेजला देत असतं, पण सध्या आपल्याला त्याची काही काळजी करायची गरज नाहीये, यालाच आपण शिष्यवृत्ती म्हणत असतो। तर सगळ्यात पहिली गोष्ट, कॉलेजची फीस ही तुम्हाला तुमच्या कॅटेगरी प्रमाणे भरायची आहे, जी काही कॅटेगरीची फीस आहे। मग मला समजेल कशी दादा माझ्या कॅटेगरीची फीस किती आहे? जे काय अलॉटेड कॉलेज आहे त्याच्या वेबसाईटवर जायचं, तिथे फीस सेक्शन असतो, तिथे त्यांनी कॅटेगरी वाईज पूर्ण बायफर्गेशन दिलेलं असतं की कुठे कोणत्या कॅटेगरीला किती फीस लागणार आहे। मग सीट टाईप, दादा मला ओबीसीची सीट अलॉट झाली आहे, मला पीडब्ल्यूडीची सीट अलॉट झाली आहे, मला कोणतीतरी XYZ सीट अलॉट झाली आहे, तर मग काय, मी ओबीसी आहे पण मला ओपनची सीट अलॉट झाली आहे, त्याचा इश्यू नसतो। सीट टाईप कोणती हे इग्नोर करा, त्याच्याकडे लक्ष देऊ नका। तुम्ही तुमची ऍडमिशनची जी काही कॅटेगरी आहे त्याप्रमाणे तुम्हाला ऍडमिशन करायचंय, हे लक्षात ठेवा। पुढे आहे रिफंड। मग दादा मला जी काही माझी फीस आहे, मला ही रिफंड घ्यावी लागते, आता मला ओपन कॅटेगरीची फीस भरून मला पैसे गव्हर्नमेंट देतं का, काय करावं लागतं? तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचीच फीस भरायची आहे। ती वरचा जो काही गॅप पडतोय, सपोज एखाद्या ओबीसी कॅटेगरीचा कॉलेजची फीस 2 लाख आहे पण त्याला 1,20,000 फीस पडली, तर तो 80,000 जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजला डिरेक्टली देतं। तुम्हाला पहिले पैसे भरून पुन्हा रिटर्न घेण्याची काही गरज नाहीये। आणि पेमेंट मेथड, आता इथे खूप मोठं कन्फ्युजन असतं की कोणत्या व्हेरियस पेमेंट मेथड्स असतात। सगळ्यात पहिले आधी कॅश चालायची, आता कॅश वापरणं किंवा कॅश घेणं हे कॉलेजेसनी बंद केलेलं आहे। त्यामुळे कॉलेजेस काय करतात की ऑनलाईन पेमेंटच तुम्हाला करायचं। मोस्ट ऑफ द कॉलेजेस तुम्हाला अकाउंट नंबर, IFSC कोड देतील, सो तुम्ही फोन पे, गुगल पे अशा प्लॅटफॉर्म्सवरून किंवा तुमच्या मोबाईल बँकिंगच्या ॲपवरून सुद्धा ती पेमेंट करू शकता। काही कॉलेजेस इव्हन QR कोड सुद्धा देतात त्यांच्या अकाउंटचा। पण हे सगळं झालं कॉलेजेसचं। तुम्हाला अजून एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे डीडी। आता हे डीडी काय प्रकार आहे लक्षात घ्या। डीडी म्हणजे बाकी काही नाही तर डिमांड ड्राफ्ट। एक्झाम्पल, तुम्हाला सिंहगड कॉलेज मिळाले तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या बँकेत जावं लागेल, कोणतीही बँक असेल तर चालेल, त्या बँकेमध्ये जाऊन एक डिमांड ड्राफ्ट बनवावा लागेल। ते सिमिलर टू चेक असतं, तुम्हाला कॉलेजकडून बनवून घ्यावं लागेल की हे सो अँड सो फोर्थ फीस, सपोज 1,34,000 फीस आहे आणि हा कॉलेज सिंहगड कॉलेजच्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवावं लागेल। मग काय होईल की तो पेज आहे किंवा तुम्हाला एक असं एक म्हणूया स्लिप टाईप दिली जाईल, ती स्लिप तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायची आणि कॉलेज ऑटोमॅटिकली तुमच्या त्या बँकमधून ते पैसे डेबिट करून घेणार आहे। सो हे डिमांड ड्राफ्ट सुद्धा बऱ्याचशा कॉलेजमध्ये कंपल्सरी आहे। सो तुम्ही हे सगळी माहिती सिंपल आहे, तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जा, तिथे पेमेंट मेथड सुद्धा त्यांनी दिलेले असते की आम्हाला ऑनलाईन चालेल, आम्हाला गुगल पे चालेल किंवा या अकाउंट नंबर तुम्ही पैसे करू शकता, किंवा काही कॉलेजेस आहेत जे म्हणतात की आम्हाला डीडीज द्यावी लागेल। तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला जातानाच तुमच्या गावावरून, तुमच्या शहरातून तुम्हाला पुण्यामध्ये, मुंबईमध्ये येताना ऍटलीस्ट तुम्ही डीडी घेऊन येणं गरजेचं आहे। जिथे तुमचं अकाउंट आहे त्याच बँकेमध्ये जाऊन तुम्ही त्या कॉलेजच्या नावाने डीडी बनवू शकता। डीडी बनवताना एकच गोष्टीची काळजी घ्यायची की तिथे जे नाव तुम्ही देताय ते जसं कॉलेजने सांगितलंय तसंच असलं पाहिजे। डीडीच्या कन्सेप्टमध्ये काय अकाउंट नंबर वगैरे असं नसतं, ते कॉलेजचं नाव असतं महत्वाचं। तर ते नाव जे आहे ते कॉलेज अकाउंट नंबर आणि ते कुठं ब्रँच आहे सगळं डीडी करताना देतं, कॉलेज देतं तुम्हाला। तर ते कॉलेजच्या वेबसाईटवरून ते डीडीच्या सगळ्या डिटेल्स घ्यायच्या आणि मग तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन ते डीडी घेऊन, त्याची स्लिप घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचंय विथ
ऑल युअर डॉक्युमेंट्स, तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार आहे. सो फीस काळजी करायची गरज नाहीये की जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर 50% ट्युशन फीस तुम्हाला भरायची गरज नाहीये. जर तुम्ही एससी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची 100% ट्युशन फीस माफ होणार आहे. मुलींसाठी सुद्धा 100% ट्युशन फीस माफ आहे. फक्त डेव्हलपमेंट फीस त्या कॉलेजची जी असेल ती तुम्हाला भरावी लागणार आहे आणि तुमचं ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता. ऍडमिशन केल्यानंतर कॉलेजकडून अलॉटमेंट लेटर झाल्यानंतर एक तुम्हाला ऍडमिशन लेटर दिलं जातं की तुम्ही इथे इथे ऍडमिशन केलेलं आहे आणि एवढी एवढी फीस भरलेली आहे. ते सीड सेलच्या फॉर्मॅटमध्ये असतं, त्याच्यावर कॉलेजचा सही शिक्का असतो. तो डॉक्युमेंट घ्यायला विसरू नका. तो डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा स्कॉलरशिप वगैरेचे फॉर्म भरताना सुद्धा तो डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. सो 4 वर्ष लागणारा तुमच्यासाठी तो डॉक्युमेंट असेल. ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर एक सीईटी सेलच्या फॉर्मॅटमध्ये सी कॉलेज देतं. ते डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवा आणि तो तुमच्याकडे जपून ठेवा, कारण स्कॉलरशिपचे फॉर्म वगैरे भरताना ते तुम्हाला लागणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुमच्या मनातले सर्वचे सर्व ऍडमिशन रिलेटेड डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि पॅरेंट्सना रिक्वेस्ट असेल की ओव्हरऑल तुम्हाला एक अंदाज घेऊन ओव्हरऑल कोणत्या कॉलेजची फीस आहे, काय आहे, तेवढे पैसे अकाउंटवर ठेवणं गरजेचं आहे. कॅश चालणार नाहीये, सो दॅट तुम्ही त्यावेळेस सिमलेस ट्रान्झॅक्शन करू शकाल आणि तुमचं ऍडमिशन व्यवस्थितपणे पार पडेल. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. अजून असे तुमच्या मनामध्ये कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्हाला वाटतात की त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुमचे सॉल्व्ह केले पाहिजेत, तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सजेस्ट करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.